यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये, परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता। राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा जुना व्हिडिओ भर सभेत लावला। सुषमा अंधारेंच्या जुन्या भाषणांवरून राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं। असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता। राज ठाकरेंच्या व्हिडिओ बॉम्बवर सुषमा अंधारेंनीही पलटवार केलाय। एक फेसबुक पोस्ट करत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली, एकच। मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावतो तो व्हिडिओ, ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं, पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ, हे नीट ऐका। किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार। तरणी बाण पोरं काय गोट्या खेळायला गेलीत का? गेली ते गिली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही। परत लाव। शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार। तरणी बाण पोरं काय गोट्या खेळायला गेलीत का? गेली ते गिली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही। यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये, परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई, 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता। ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही, वाटलं नाही तेव्हा? राज ठाकरेंच्या या व्हिडिओवर सुषमा अंधारे फेसबुक पोस्ट लिहत म्हटले आहेत की मिस्टर राज, तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे। मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे, तुम्ही मात्र कायम प्रो इस्टॅब्लिश भूमिका घेत आलात। शिंदे, फडणवीस, अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे। माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे। बाळासाहेब म्हणतात, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा सुटली तर शोधत बसत नाही, इथे पडली की तिथे पडली। 27 वर्षांपूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून, ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही, तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे उनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा, हे सगळं दाखवायला मला कितीचा वेळ लागेल? पण असो, माझ्या माऱ्यापुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना, सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली। माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारूड करून राहायला हवा। धन्यवाद। सुषमा अंधारेंच्या या पोस्टवरून आता राज ठाकरे काय भाष्य करतात, राज ठाकरेंच्या आरोपांवर उद्धव ठाकरे काय बोलतात, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।